नमस्कार, महासेवा न्यूज में मैं सुनील शर्मा आप सभी का स्वागत करता हूं और यही कहूंगा, आज हम दादर में हैं और दादर के पार्क क्लब में हमें और खास बात करेंगे महिला शक्ति पर। और महिला शक्ति की तमाम जो एडवोकेट सुनीता गोडबोले हैं, जो वुमेन्स लीगल फोरम को लीडरशिप करती है, नेतृत्व करती है, दादर के शिवाजी पार्क जैसे लैंडमार्क जगह पे हम खड़े। और मैं यही कहूंगा इन लोगों को कि वक्त से लड़कर नसीब बदल दे, वक्त से लड़कर नसीब बदल दे। इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे। कल क्या होगा कभी मत सोचो, पता नहीं, कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे। ये तस्वीर बदली है वुमेन्स लीगल फोरम ने, जो 2004 में मिस्टर सुनील गोडबोले और एडवोकेट सुनीता गोडबोले ने एक सपना देखा था कि कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, जो सरकार क्षेत्र का अछूता क्षेत्र है और जहां पर महिलाएं रिप्रेजेंट नहीं करती, हाउसिंग सोसाइटी की सेक्रेटरी, चेयरमैन और कमेटी मेंबर नहीं होती। क्यों? क्योंकि वो डर रहता है एक महिलाओं का। तो वो महिला को सशक्तिकरण, जैसे हमारे देश के प्रधानमंत्री बोले 50% आरक्षण होना चाहिए और महिलाओं को कंधे से कंधा मिलाकर हर जगह उनको स्थान मिलना चाहिए, वो काम करके दिखाया है एडवोकेट सुनीता गोडबोले मैडम ने। और आज हम बात करते हैं, इनके उदाहरण है जैसे सुबु गणपति जी ने अपनी मैडम श्रीमती रेवती जी को आगे लाया हाउसिंग सोसाइटी में। प्रतीक्षा की बात करेंगे, सुजाता की बात करेंगे और मिस्टर अक्षय की बात करेंगे। तमाम जो एग्जाम्पल है वुमेन्स लीगल फोरम के सुनीता जी की, इन्होंने कर दिखाया है। जैसे चुनाव में बहुत सारी चीजें चल रही है, कर दिखाया है, जैसे आपने भी करके दिखाया है। यहाँ पर एग्जाम्पल है मुंबई शहर में। तो मैडम, ये जो हम महाचर्चा कर बात कर रहे हैं आज इस क्षेत्र में, तो आप ये वुमेन्स लीगल फोरम के बारे में बताइए। और ये जो कोर्सेज के जरिए अवेयरनेस होता है, जो कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी सरकार क्षेत्र का जिम्मेदारी है, कोऑपरेटिव डिपार्टमेंट का जिम्मेदारी है अवेयर और एज्युकेट करना, हाउसिंग फेडरेशन का जिम्मेदारी आप भी वो निभा रही हैं, तो आप क्या कहेंगे? आता फेडरेशन मध्ये जे बद्दल जे सांगितलं, तर मला सांगायला खूप आनंद वाटेल की एकेकाळी मी हाऊसिंग फेडरेशन इलेक्शन कंटेस्ट केले होते आणि ते कंटेस्ट करण्याच्या मागे माझी जी भूमिका किंवा माझं जे काम होतं त्यावरूनच असं वाटलं होतं की सुनीता गोडबोले ह्या फेडरेशन मध्ये आल्या पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली तिथे झालं नाही। नंतर मुंबई जिल्हा बँकेच्या इलेक्शन्सला उभी होते, त्याच्या मागे वुमेन्स लीगल फोरमची मोठी ताकद होती। त्यामुळेच असं वाटलं की सुनीता गोडबोले ॲडव्होकेट याच्यासाठी केपेबल आहेत। तिथेही अनफॉर्च्युनेटली काही कारण होती, नाही घडू शकलं। परंतु सबर्बन हाऊसिंग फेडरेशन, अभिषेक घोसाळकर, रमेश प्रभू, मी स्वतः अशा रथी महारथी आमच्या बरोबर होते आणि मी सांगायला मला खूप आनंद वाटेल कि मैं सबर्बन हाउसिंग फेडरेशन की एक वन ऑफ द डायरेक्टर और जॉइंट सेक्रेटरी हूँ और वहां पर भी महिलाओं का मुंबई जिला उपनगर हाउसिंग फेडरेशन, जिसकी सेक्रेटरी खुद लेडीज है तेजस्विनी घोसाळकर, और उनके अभिषेक घोसाळकर, उन्होंने ही बहुत बड़ा पुढाकार लेके फेडरेशन में हमने इलेक्शंस किए थे। और ये जो फेडरेशन है सबर्बन उपनगर हाउसिंग फेडरेशन, तो ये है बांद्रा से लेके दहिसर तक और दादर से लेके मुलुंड तक। तो इसके मैं एक वन ऑफ द डायरेक्टर हूँ, तेजस्विनी घोसाळकर। कहने का मतलब क्या है कि फेडरेशन भी ये काम इसीलिए करता है कि संस्था में जो प्रॉब्लम्स होती है, इश्यूज होते हैं, उस पर हमारा बहुत बड़ा काम चल रहा है। मैं तो इसी माध्यम से, जो आज वुमेन्स लीगल फोरम जीडी से चल रहा है, उसी माध्यम से मैं सबको अपील करूंगी कि आप हमारे फेडरेशन के मेंबर हो जाइए, सभासद हो जाइए। हमारी जो सर्विसेज है वो आपको पता चलेगी कि इस तरीके से हम सर्विस दे रहे हैं करके। तो ये अपील तो मैं इस माध्यम से तो जरूर करूंगी। वुमेन्स लीगल फोरम त्याच पथडीने काम करतोय, गेली 20 वर्ष काम करतोय। ना रुकेंगे ना थकेंगे ह्याच्यावरच आम्ही चाललेलो आहोत आणि त्यातूनच जीडीसी कोचिंगची स्थापना झाली गेल्या 7 वर्षामध्ये ऑफलाईन, आणि त्याच्यामध्ये सुनील गोडबोले अनफॉर्च्युनेटली ते आता हयात नाही आहे। हे माझ्यासाठी एक खूप मोठा धक्का होता, परंतु त्यांचं जे पाठिंबा आहे अजूनही तो आमच्या बरोबर आहे। त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही आता सुनील गोडबोले फाउंडेशन ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे। जीडीसी कोचिंग ऑनलाईन तर आहे, परंतु ऑनलाईन माध्यमाद्वारे आम्ही बरेच कोर्सेस म्हणा किंवा काही रिडेव्हलपमेंट मध्ये लेक्चर्स आहेत, सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आहे, कोऑपरेटिव्ह ऍक्ट मॅनेजमेंट, असे ओपन सिरीज आम्ही सुरू करतोय। तुम्हाला अपील करायचं असेल, तुम्हाला एखादी पिटिशन फाईल करायची असेल, तुम्हाला रिव्हिजन ऍप्लिकेशन मध्ये जायचं असेल, कोऑपरेटिव्ह मिनिस्टरकडे काही करायचं, तर एक सामान्य माणूस हे कसं करू शकतो, या ट्रेनिंग सेंटर मार्फत आम्ही सुरू करणार आहोत। ये तो हो गया, आपने ट्रेनिंग शुरू की है। ये जो खड़े चेहरे
इनका आप बताइए कि कैसे लोग जुड़ रहे हैं। हा, हे करण्यामागचा हेतू होता की काही प्रॉब्लेम्स होते, काही अडचणी आलेल्या होत्या संस्थेमधून. त्यातून आलं की आपण लिगल बॅकग्राऊंडचे असताना हा प्रॉब्लेम, आणि अशातूनच आमच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन आले. त्यातून सुब्बू गणपती त्यांच्या प्रॉब्लेमसाठी आले आणि ते आमच्याबरोबर जोडले गेले. त्यांना कळलं की निस्वार्थी भाव आणि निस्वार्थीपणे हे कार्यक्रम चालू आहे. सुजाता त्या पद्धतीनेच आणि इलेक्शनमुळे जोडली गेली, त्या पद्धतीने आली. सुब्बूचं कौतुक म्हणजे सुब्बू केवळ जोडले गेले नाही वुमन्स फोरमला, तर ते ज्या वेळेला डिस्कस करायचे तर सुनील गोडबोलेंशी डिस्कस करायचे, माझ्याशी डिस्कस करायचे. त्यांना खूप एक कौतुक वाटायचं की अरे एक वुमन्स लिगल फोरम आहे सगळ्यांसाठी. त्यांनाही असंच वाटायचं की केवळ महिलांसाठी, पण तसं नाही, सगळ्यांसाठी. कळल्यानंतर ज्यावेळेला हे कोर्स कोचिंग सुरू झालं तर त्यांनी रेवतीला पुढे आणलं. सुब्बू, मुळात सुब्बूची एंट्री झाली ती रेवतीमुळे झाली आणि रेवतीने बरोबर जोडली गेली, जीडीसीएचा कोर्स केला. प्रतीक्षा अखेरकरचा पण तोच इश्यू आहे. प्रॉब्लेम मध्ये सोसायटीचा इश्यू होता, सोसायटीच्या प्रॉब्लेममुळे त्या आमच्यापर्यंत त्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. जीडीसीएचं कोचिंग त्यांनी घेतलं, त्या जीडीसीए झालेल्या आहेत. आज त्या फोरमच्या एक खमक्या म्हणून काम करतायत. त्यातून एक आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगते, जी मला आता स्पॉन्टेनियसली आठवली. महाराष्ट्र टाइम्सने ह्याच्यावरच रिअल इस्टेट आणि याच्यावर एक सेमिनार घेतलं होतं. पहिल्या सेमिनारला रमेश प्रभू, सबर्बन हाऊसिंग फेडरेशन, सुनीता गोडबोले, वुमन्स लीगल फोरम, सबर्बन हाऊसिंग फेडरेशन, अशा पद्धतीने त्या माध्यमाद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र टाइम्सने पुन्हा एकदा अशाच पद्धतीने परिसंवाद ऑर्गनाईज केला होता आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटलं की फोरम तर्फे प्रतीक्षा अखेरकर गेलेले, आणि प्रतीक्षा अखेरकर ज्यावेळेला तिथे गेल्यानंतर प्रतीक्षा अखेरकर, जाणारी प्रतीक्षा अखेरकर त्या मीडियामध्ये आणि तिथून बाहेर येणारी प्रतीक्षा अखेरकर, याच्यामध्ये मला प्रचंड एक फरक जाणवला. म्हणजे इतकं कौतुक तिला स्वतःलाही जाणवलं की अरे मॅडम, किती भारदस्त वाटतंय की आपण फोरम बरोबर आहे, मीडियाने आपली हे घेतलेली आहे. आणि प्रतीक्षाला येणारे फोन, प्रतीक्षा प्रचंड फोन यायला लागले, अरे वा प्रतीक्षा, आम्हाला माहितच नव्हतं, अभिनंदन. म्हणजे अशा पद्धतीने ही ताकद जी आहे ह्या सगळ्यांमुळेच आहे. अक्षयही त्याच पद्धतीने, अक्षय तर फार जुन्या ह्याच्यातूनच आहे, कारण अरुंधती चव्हाण ज्या आहेत त्या फोरमच्या जॉईंट सेक्रेटरी आहेत, त्या आधीपासूनच आहेत. आणि त्यांच्यामुळे केवळ अरुंधती नाही तर अरुंधतीची पूर्ण फॅमिलीच इन्वॉल्व आहे फोरम बरोबर. बिल्कुल, हम इन सब से, जैसे अक्षय की बात करें, सुजाता की बात करें, सभी की बात करें, इन सबसे एक एक छोटा छोटा रिव्यू लेंगे। सुब्रमण्य गणपति, सेक्रेटरी पार्श्वनाथ गार्डन्स, एफ नॉर्थ वार्ड। मैं ये जो वुमेन्स लीगल फोरम है इसके बारे में मुझे पता चला था न्यूज़पेपर से। मैं देखा था इनका नाम, तो मैंने इनको पहला कॉल किया था 2013 में। तो जब भी से लेके अभी तक मैं इनके साथ जुड़ा हूँ और ये अच्छा नॉलेज शेयरिंग मेरे लिए हुआ और एक अच्छा करियर अपॉर्च्युनिटी है जो सब लोग ग्रॅब करना चाहिए। नमस्कार, माझं नाव सुजाता जमादार। मी मॅडमशी जुळली गेली एका सोसायटीमुळे, तिथे इलेक्शन ड्युटीमुळे मी त्यांच्याशी जुळली गेली। आणि माझ्या मताने की म्हणजे शिंदे साहेब, मुख्यमंत्री सर, जे आपल्याला 1500 रुपये देतात आहे ते तर घ्याच तुम्ही, पण माझ्या मताने हे कोर्स सगळ्यांसाठी अवलंबून आहे। रेवती सुब्रमणी मेरा नाम, जीडीसीए ये डिग्री ने मेरा तो सुनीता गोडबोले मैडम वुमेन्स लीगल फोरम से मिला। इससे वजह से मेरे को नॉलेज मिला और ये जीडीसी वजह से मैं ऑडिटर है, अभी ऑडिटिंग भी करते हैं सोसायटी में। नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा अखेरकर। आमच्या सोसायटीच्या कमिटीने काही थोडा त्रास झाला, त्यामध्ये जरा समस्या यायला लागल्या। त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी वुमेन्स लीगल फोरमच्या सुनीता गोडबोले आणि सुनील गोडबोले यांना आम्ही भेटलो आणि ते ऋणानुबंध कायमचे जुळले, अजूनही आहेत आणि पुढेही तसेच राहतील। या फोरमला जुळल्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास आला की आपण सुद्धा एक संस्थेसाठी काम करू शकतो। कोणतंही पद असेल किंवा कोणतंही काम असो संस्थेचं, ते आपण करू शकतो, कारण हा कोर्सच आपल्याला तो आत्मविश्वास देतो की तुम्ही सक्सेसफुली काम करू शकता। आज मी माझी दुसरी टर्म आहे, मी सेक्रेटरी आहे आमच्या सोसायटीमध्ये। ज्यावेळेस मी आली त्यावेळेस मी मेंबर सुद्धा नव्हते। जेव्हा मी मॅडमना भेटले पहिल्यांदा त्यावेळेस मी सोसायटीचे मेंबर सुद्धा नव्हते। मेंबरशिप घेण्यापासून ते सेक्रेटरी पदापर्यंतचा हा जो प्रवास आहे, सेकंड टर्म पर्यंतचा जो प्रवास आहे, तो केवळ सुनील गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्या पाठिंब्यामुळे शक्य झाला। महिलांना संधी मिळाली आणि त्यांना योग्य पाठबळ मिळालं, त्या मुळातच शोषित पण असतात आणि सुशिक्षित पण असतात। त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती असते की त्या तितक्या समर्थपणे सर्व काम प्रामाणिकपणे
करू शकतात. त्याच्यामुळे हे तर मी तर पेलवलंच आहे आणि मी बऱ्याच महिलांनाही सांगते की तुम्ही हे करू शकता आणि फोरम त्यासाठी कायम सहकार्य देते. तुम्ही कधीही काही प्रॉब्लेम आले तरी फोरमला कॉन्टॅक्ट करा. मैं हूँ अक्षय चौहान और मेरा परिवार मीन फोरम से जुड़ा हुआ है। ऑलमोस्ट एक दशक से सुनीता जी को जानते हैं और अभी मैं भी ये कोर्स करने के लिए बहुत एक्साइटेड हूँ। और अभी क्या है, ये ऑनलाइन कोर्स है और एंड दीज आर द बेस्ट पीपल हु आर टीचिंग इट। और इसकी वजह से क्या हुआ है कि जो वर्किंग प्रोफेशनल्स है मेरी तरह, तो उनके लिए काफ़ी सहूलत हुई है। तो मैं काफ़ी एक्साइटेड हूँ इस कोर्स के लिए और कोऑपरेटिव सेक्टर के बारे में और जानकारी प्राप्त करने के लिए। आखिरी में जानेंगे सुनीता मैडम से कि सुनीता मैडम, ये नंबर्स क्या है कोर्स से, GDS कोर्स हो जो एजुकेशन ट्रेनिंग आप करते हैं वुमेन्स लीगल फोरम पे, किस तरह से लोग कनेक्ट हो सकते हैं आप? GDCA कोर्स याचे 6 विषय आहेत मुळात. ते आम्ही तुम्हाला ते ब्रोशर्स थ्रू आम्ही नेटवर टाकलेले आहेत. तरी सुद्धा कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, कोऑपरेटिव्ह लॉ, ऑडिट, अकाउंट्स, हिस्ट्री आणि बँकिंग असे 6 विषय आहेत. त्याचे वेगवेगळे आमचे जे फोरमचे सिनियर काउन्सिलर ॲडव्होकेट आहेत ते त्यांच्या परीने ते तसं कोचिंग देणार आहे. ही परीक्षा मे महिन्यामध्ये सहकार खात्याची असते. त्यांचे फॉर्म इश्यू होतात फेब्रुवारीमध्ये. ते फॉर्म भरण्यासाठी पण आमच्याकडनं तुम्हाला मदत होते आणि ते फॉर्मचं मदतीचं काम पण प्रचंड याने सुब्बू आणि रेवतीने केलेलं आहे. ते करत असतात. कुठलाही पैसे वगैरे नाही, फक्त रेवतीला सांगायचं, रेवती हा फॉर्म आहे, हा मुलगा आहे, ती स्वतः फोन करून ते बसून कम्प्युटरमध्ये ते फॉर्म भरून देते. म्हणजे अशा पद्धतीने फोरमचा सपोर्ट एक रेवती आहे. आता ह्या रविवारपासून आमचं जानेवारीमध्ये सुरू होणार. तर ते 45 पासिंग मार्क्स असतात. तुम्हाला सगळे विषय पास व्हावे लागतात. अकाउंट्सची जे फॅकल्टी आहेत, प्रोफेसर लोके म्हणून आहेत, विशाल तिवारी म्हणून ऑडिटसाठी आहे, शिल्पा शेटगारे आहेत, ॲडव्होकेट उदय वरुंजीकर आहे, ॲडव्होकेट आनंद पटवर्धन आहेत, ॲडव्होकेट उमा वागळे आहे आणि मी स्वतः ॲडव्होकेट सुनीता गोडबोले. म्हणजे एवढे सगळा मोठा एक बॉक्स भरलेला आहे चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या स्पीकर्सचा आणि चांगल्या याचा. तर मला असं वाटतं की तुम्ही भरभरून याचा प्रतिसाद आणखीन द्या. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर मी माझा दिलेला आहे, ॲडव्होकेट सुनीता गोडबोले 7977029265. तो आपने देखा किस तरह से ये एक कारवा बना है और लोगों ने अपना अपना जुड़े लीगल फोरम से, वुमेन्स लीगल फोरम से, वुमेन्स नहीं सभी लोग इससे जुड़े हुए हैं. तो सुनील गोडबोले साहब की जो स्मृति है उनके में फाउंडेशन शुरू किया है. उन्होंने उस वक्त शुरू किया होगा या आपने शुरू किया, एक ही मंशा होगी. कवि दुष्यंत कुमार की बड़ी खूबसूरत लाइन है कि हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है ये सूरत बदलनी चाहिए. तेरे सीने में ही सही, मेरे सीने में ही आग कहीं है, ये जलनी चाहिए. अवेयरनेस और एजुकेशन की आग जलनी चाहिए. आप सभी महासेवा के जो दर्शक हैं, मैं रिक्वेस्ट करूंगा जो मैडम ने नंबर दिए उनसे कनेक्ट हो और ये कोर्स और ये अभियान में जुड़े ताकि इस वुमेन्स लीगल फोरम को ताकत मिले, सशक्तिकरण मिले. मैं सुनील शर्मा, कैमरामैन राकेश पवार के साथ में महासेवा न्यूज मुंबई.